तर मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलंच असेल, मी आलतो सकलेश्वर महादेव मंदिराकडे. या ठिकाणी तुम्हाला दाखवलं तर दगडाला दगड आदळ की या ठिगडातून सूर निघतं व तसंच अभिषेकाचं पाणी येण्यासाठी मगरीचं तोंड सुद्धा होतं या ठिकाणी. चला, आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. मी आहे तुमचा प्रथमेश दीक्षित. ज्याने कोणी पार्ट 1 पार्ट 2 पाहिला नसेल तर लवकरात लवकर पार्ट 1 पार्ट 2 पाहून घ्या, तर तुम्हाला कळून जाईल व्हिडिओमध्ये काय दाखवणार. मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलंच असेल की आम्ही निघालो पलीकडच्या शेतामध्ये असलेलं एक जमिनीच्या आतमध्ये एक प्राचीन मंदिर आहे ते बघायला. मंदिरापासून थोडंसं पुढे आले की या ठिकाणी आम्हाला सुंदर अशी या ठिकाणी नाशिकमध्ये जशी सेम शिवलिंग आहे तशी शिवलिंग आम्हाला या ठिकाणी दिसली. मित्रांनो, तुम्ही सुद्धा थोडा विचार करा, शेकडो वर्षाची प्राचीन जमीन आणि त्या जमिनीमध्ये असलेलं मध्यभागी उभं असलेलं हे प्राचीन मंदिर कसं असेल तर थोडा विचार करा. थोडंसं पुढे गेले की आम्हाला या ठिकाणी अद्भुत असं दगड भेटलं. मित्रांनो, दगड तुम्हाला सुद्धा दाखवतो. मित्रांनो, एवढं सुंदर अशी या दगडावर कलाकृती केली होती ना, त्या काळात किती डेडिकेशन या ठिकाणी कोरीव काम केलं असेल थोडासा विचार करा. खूप सुंदर असं या ठिकाणी मित्रांनो, तुम्ही सुद्धा या ठिकाणी लवकरात भेट द्या. या मंदिराच्या परिसरामध्ये अशा काही प्राचीन गोष्टी आहेत ते कुणाला सुद्धा अजून सुद्धा माहित नाहीत. अजून खोदकाम चालू या ठिकाणी खूप काय निघत आहे. पुन्हा निघालं तर मी पलीकडच्या शेतामध्ये या ठिकाणी पूर्णपणे एक जमिनीच्या आतमध्ये मंदिर आहे, तुम्हाला दाखवतो. येथे जमीन बोलते इतिहासाची भाषा आणि मंदिर सांगतं भक्तीची कथा. मित्रांनो, काळ बदलला, लोक बदलली, पण प्राचीन मंदिरात जमिनीमध्ये असलेले हे मंदिर आजही उभा आहे. या ठिकाणी आल्यावर जशी ते पहिलीकडे शिवलिंग होती तशी सेम या ठिकाणी सुद्धा शिवलिंग होती. मित्रांनो, पूर्णपणे जमिनीच्या आतमध्ये एक मंदिर आहे. खोदकाम केलं दिसून येईल, बाहेर येईल. या काळातील कलाकृती आणि एवढी डेडिकेशन केलेले काम तुम्ही बघू शकता. या ठिकाणी तुम्हाला ज्या गोष्टीचं बोलू लागलो, या ठिकाणी वाद्य वाजवत होते काही लोक. ह्या दगडावर एवढी सुंदर अशी कलाकृती केली आणि काही लोक या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, काही लोक टाळ वाजवताना दिसतात, तबला वाजवताना दिसतात, मृदंग वाजवताना दिसतात, काही ना काही वाजवताना या ठिकाणी दिसतात. मित्रांनो, एवढी सुंदर अशी कलाकृती या ठिकाणी आहे ना, स्पष्ट करू शकत नाही. मित्रांनो, तुम्ही सुद्धा या मंदिराला लवकरात लवकर भेट द्या. असं प्राचीन मंदिर तुम्हाला कुठंच पाहायला भेटणार नाही, असं या ठिकाणी मंदिर आहे. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ आवडला असं लाईक करा, शेअर करा आणि असंच काही तर नवीन पाहण्यासाठी प्रथमेश दीक्षितला फॉलो करा. उद्या भेटू एक नवीन व्हिडिओ. तोपर्यंत बाय बाय.